अंगठी कुठे? मी इथेच ठेवलेली. शेरूचा जिथे मृत्यू झाला तिथे मला अंगठी सापडली. ती मी इथेच आणून ठेवलेली आणि आता ती अंगठीच गायब आहे. असं कसं शक्य आहे? मगाशी आत्यांच्या हातात पण अंगठी नव्हती. नेमकं काय घडतंय? ती अंगठी आत्यांचीच असेल का? काय चाललंय इथे? कोणी येतंय का? नक्की कोण आहे ह्या सगळ्या मागे? वृंदा, वृंदा, आज जे काही घडलंय त्याच्याबद्दल काय बोलावं कळत नाही ग मला. पण एक नक्की माहिती आहे की या सगळ्याचा तुझ्या मनाला खूप त्रास झाला असेल. संजीवनी काय वाटेल ते बोललीये तुला, तुझा अपमान केलाय. मी तुझी माफी मागते. आजी आहो, काय करताय तुम्ही? वृंदा, वहिनींचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस हा. आमच्या संजीवनीचं कसं आहे ते सांगते तुला. तिला ना रोज एक कोणतरी माणूस लागतो, त्याला ती वाटेल तसं तोंड सोडून बोलू शकते. असं तू हे काही मनात ठेवणार नाहीस ना? पुन्हा एकदा क्षमा मागते तुझी. आजी आजी काय करताय तुम्ही? तुम्ही अशी माफी नका ना मागू. तुम्ही लाजवताय मला. असं नका करू प्लीज. नाही ग वृंदा, खरंच हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे की तू मनावर घेत नाहीयेस. नाहीतर दुसरी कोणी असती ना तर एव्हाना निघून गेली असती. मी या घरात आले माझ्या मोहनला घेऊन जायला. कितीही संकट येऊ देत, मी परत जाईन ते माझ्या मोहनला घेऊनच. वृंदा, एक काम करशील? वर अभिमन्यूच्या खोलीत जो सगळा पसारा झाला ना, फोटो आणि सगळं, ते जाऊन साफ करशील? हो, लगेच जाते. थँक्यू. मी आवरून घेते. आवरून घेते सगळं. हा